बर चला आवर आता पोरींनो, मला जायचंय वहिनीसोबत भाजी आणायला. हे कधी ठरलं? आताच. अगं तुला दिवसभर कंटाळा येतो ना बसून, मग म्हणलं आज चल बाजारात माझ्यासोबत. मग मी पण येते. मी पण येणार. अगं पण मग तुमची शाळा? अगं आज माझा हाफ डे आहे ना. माझा तर होल डे. ते काय असतं? तुला हॉलिडे म्हणायचंय का? हा तेच ते. अगं म्हणजे क्लासला सुट्टी आहे आज. हा पण मग भागू तुझं काय? तिला पण हाफ डे. मग भाग्य तू पण येशील ना आमच्या सोबत? हो चला आता काहीच अडचण नाही. आज आपण वहिनीच्या आवडीची भाजी आणायची काय? हा छत्री खबर पक्की आहे ना? खबर एकदम 100% खरी आहे. सकाळीच तू निघालाय. आता पण यायला पाहिजे होता, पण येईल 100% येईल बघा. यायलाच पाहिजे, नाही तर एवढी केलेली मेहनत वाया जाईल. अहो तुम्ही आयडियाज अशी भारी काढली ना शत्रू भैया. अहो येणाऱ्याला दोन्ही दिसतच नाही, आणि जेव्हा दिसत तेव्हा बघण्याला डायरेक्ट ढगात पोचल ना नक्की डागात. पोचलाच म्हणून समजा. 4 माणसं तिरडीसाठी तयार करा. आज काही झालं तरी सूर्याचा रामनाम सत्य होणारच. आजी भेंडी कशी दिली? 40 ना अर्धा. 40 ला? नाही नाही 30 ने दे की. नाही परवडत बाया. अगं अशी कसं परवडत नाही? मी कुठे म्हणते सगळ्यांना दे, मला दे की 30 ने. नाच समजून दे. अशी जर भाजी काय लागली तर मी गावभर सगळ्यांना सांगेन की तुझ्याच कडनं भाजी घे. मग मस्तपैकी भाजी आणि भरपूर नफा कमवून घरी जा. तू तशी काय ऐकणार नाहीस. कर मोहर पुशी. राजू अगं 10 रुपयाचा तर प्रश्न होता. नाही वहिनी, असे 10 करत मी दिवसातनं 100 रुपये तरी वाचवीन की. 10 दिवसाला 1000, महिन्याला 3000. आणि मग फायनान्स मिनिस्टरचा हिशोब सुरू झाला. काय नाही ती जालिंदरचीच पोरगी न का ग? लग्नात पळून गेलेली. होय की तीच आहे. बापाच्या तोंडाला काळं फासलं आणि आता बघ कशी उजळ माथ्याने फिरतय बाजारात. पाकलाच तोडल्या बघ आजकालच्या पोरींनी. आई बापाने लहानाचं मोठं करायचं, शिकवायचं, आणि ह्यानी असं पळून जाऊन पांग फेडायचं. ह्यांना घरादाराची काही चिंता नसती बघ, स्वतःच फायदा थोडा बघतात त्या. फार वाटोळ केलंय ह्या असल्या पोरींनी घरादाराचं. तू चल इथून. आजी आजी तुम्हाला मुली आहेत का हो? माप 4 आहे त्या, पण तुझ्यागत नाही त्या. आम्ही जिथं सांगेल तिथंच लग्न करून घेतले ती. मग त्या सगळ्यांचे संसार सुखाचे चालू आहेत का हो? काय झालं आजी? आजी तुमचा चेहराच सांगतोय हो की तुमच्या मुलीचा नवरा एकतर दारुडा असेल आणि तिला मारत असणार, तिच्यावर संशय घेत असेल, किंवा तिला घराबाहेर पडू देत नसेल. आपल्याकडे अर्ध्याहून जास्त मुलींच्या आयुष्यात हेच होतं, आणि त्या पण बिचाऱ्या आपल्या आई वडिलांचा विचार करून मुकाट्याने सहन करत असतात. तोंड आवळून बुक्क्यांचा मार खात राहतात. त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध कधीच आवाज उचलत नाही. ज्या दावणीला बापाने बांधली तिथे तुम्ही जन्मभर टिकून राहिलात म्हणून तुम्ही थोर, आणि तीच दावण मी तोडून पळून गेले म्हणून मी वाईट आहे का हो? मला नव्हतं व्हायचं थोर इतर बायकांसारखं. असं थोर पण काय कामाचं, जे बाईचा विचार करत नाही, जे बाईला चौकटीत बांधून ठेवतं, तिच्यावर जोर जबरदस्ती करतं. आपण तर पतीला परमेश्वर मानतो ना, मग असा कुठला परमेश्वर आहे हो की जो आपल्याच बायकोला गुलाम म्हणून तिच्यावर आरेरावी करेल? सांगा. माझं ज्या माणसाशी लग्न ठरलं होतं त्याने माझ्या मनाचा कधीच विचार केला नाही. सतत माझ्याकडे वाईट नजरेनेच बघायचं. अशा माणसाशी मी कसा संसार करणार होते? जगातल्या प्रत्येक घरात आपल्या कुटुंबासाठी जर कोणी तडजोड केली असेल ती त्या घरातल्या बाईनेच केली, आणि अशा तडजोडीला संस्काराचं नाव देऊन एका चौकटीत तिला बंद केलं. का नेहमी बाईनेच तडजोड करायची? का नेहमी बाईनेच चौकटीत राहायचं?
तिला तिच्या मनासारखं जगण्याचा अधिकार नाहीये का? तिला तिचे निर्णय घेण्याचा अधिकार नाहीये का? आणि मी माझ्या आयुष्याचा निर्णय घेतला म्हणून मी नालायक का? मला दिसत होतं की सरनोबतांच्या मोठ्या महालांच्या भिंतींना माझ्यासाठी खिळे लावले गेले. त्यांनी मला सुखाने कधीच जगू दिलं नसतं. छळ करून मला मारून टाकलं असतं. मी तिथे लग्न करून गेल्यावर मला जाळून मारण्याची किंवा मी मेल्याची ही बातमी तुमच्या कानावर आली असती तर चाललं असतं तुम्हाला? बोला. मला समजून घेणार, माझी स्वप्न पूर्ण करण्यासाठी माझ्या पाठीशी उभा असणारा नवरा हवा होता मला. मग या सगळ्यांमध्ये काय चुकलं माझं? आजी, तुम्ही पण एक बाई आहात ना. बाईच बाईचं दुःख समजून नाही घेणार तर दुसरं कोण कसं घेईल? कोणाला असं स्वतःचा तमाशा होताना बघायला आवडेल ते मला आवडेल. आजी, मलाही त्रास होतो या सगळ्यांचा. हे सगळं काही मी माझ्या आवडीने ओढवून घेतले असं वाटतंय का तुम्हाला? मी काय गमावलंय ना हे तुम्हाला नाही कळणार. माझी आई म्हणायची की बाईच्या जन्मापासूनच तिच्या मागे भोग लागलेले असतात. पण आता हे भोग आपण किती जन्म भोगायचे हे तुम्हीच सांगा. वहिनी, खरंच एक नंबर टाकलीस बघ. ए आज्जे, आता बोल की. हा, बोल ना, काय झालं? काय बोलते ती मगाशी? आजी, तुम्ही माझ्याशी नाही बोललात तरी चालेल, पण तुम्ही तुमच्या लेकींचं मन समजून घ्या. बोला त्यांच्याशी. शत्रू भैया, आपलं सावं झालं बर का? येऊ दे येऊ दे. मुंगाट येईल आणि सुसाट टाकात जाईल. विकेट पडली, चटणी एकदाची बॅट खपली बघ. शत्रू भैया, त्याला जाळायला 4 लाकडं, लढायला त्याच्याच घरची लेकरं बोलवूया. थांब जरा. डायरेक्ट जीव गेलाय का तड फोडून मरतोय ते बघायला नको. त्या गर्दीमुळे काहीच दिसाना झाले बघ. आता कळणार कसं बरं काय झालंय ती? यालाच असत तू. जरा इकडे तिकडे बघा बरं, कुठं रेडा बेडा दिसतोय का? रेडा दिसत असेल ना तर यम आलाच म्हणून समजा सूर्याला निघाला. जाऊ दे. दीपक, होय, कोणतरी कुठलंय वाट. हा, चल चल बघायला चल लवकर. काय झालं? मागे सारखा. अरे काय जत्रा आलाय. सरा 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 सूर्या दादा, अरे काय झालं? लागलंय का तुला? नाही. अरे दादा, तू कस काय पडला? तू एवढी भारी गाडी चालवतो सन. अरे ते जोगतीन मावशी मध्ये आले. मी गाडीचं स्पीड कमी केलं, त्यांना वाचवायच्या नादात गाडीच घसरली. मी एक काम करतो, तेज वाक्काला फोन करतो. नाही नको, तिला नको फोन करू. घरात उगाच काळजी करत बसतील परत. मला काय नाही झालं, बरं आहे. अरे पण देवाचा आशीर्वाद आहे माझ्या पाठीशी. तुमच्यासारखे दोस्त आणि माझ्या बहिणींची प्रार्थना माझ्या पाठीशी असताना कशाला काय मला होते? नाही काय झालं. वहिनींचं प्रेम दादा. यांना आपण डॉक्टर घेऊन जाऊया. हो, तुम्ही काय काळजी करू नका काका. आता आमच्या घरीच घरचा डॉक्टर आहे. सूर्या दादाला तिकडेच घेऊन जात. तुम्ही सगळी घरी कल्टी मारा, पिक्चर संपलं. चला चला निघा. जा काम करा. चल चल. तू 2 पायावर उभा कसा काय राहिला? जमीन मऊ पडली, काहीच डोकं टणक झालं. सूर्याला देवाचा माणूस म्हणते ते उगाच नाही. ए पाचाळलाय काय होय? देवाला काय तुझी कामं नाहीत का? आता मला सांगा,
आपण एवढी जय्यत तयारी केली, सूर्या पण अगदी येळत येऊन पडत होता, तेव्हाच ती जुकटींमध्ये आली. तिला वाचवायला त्यानं ब्रेक दाबला आणि सूर्या वाचला. देवच त्याच्या माग आहे. नाही, येळ आपली खराब असं म्हणायचं आणि पुढच्या वेळी नीट प्लॅनिंग करायचं. मी पण बघतो याचं नशीब अजून किती दिवस वाचवणार आहे. अय लेकरा, अरे लय की लागलंय बाबा तुला. मला इडीला माफ कर, माझ्यामुळं झालंय समज. अगं मावशे, तुझ्यामुळं तू काय पळणं केलंयस का? नाही ना. अगं काय नाही झालेलं मला, मी बरा आहे. तू लय नको मला वाईट वाटून घेऊ. हा, मला काय झालेलं नाही. काय माहिती तुझ्यामुळे पुढचं एखादं संकट टळलं असेल तर. असं बी असेल बाबा, एखादं संकट येतं ना ते आपल्याला वरदानच ठरतं. आणि तुझ्या माहितीसाठी सांगते बघ, जी गोष्ट घडून आहे ना ती आपल्या चांगल्यासाठीच घडते. आणि आता तुझ्या बरोबर तसंच घडतं या. जे तुला भेटलंय ना त्याची काळजी घे, त्याला जप, त्याला जीव लाव. चल येऊ का, आईचा आशीर्वाद आहे तुझ्या. पण काय पण बोला वहिनी, एकदम जबरी सोळंकी केलीस आज. आता हे तर मला पण नाही सांगता यायचं. ही बाई काय बोलत असते ना, हे कळायला एक माणूस ठेवावा लागणार आहे आपल्याला घरात. त्याच्यापेक्षा पट्टी लावायच्या तोंडाला, म्हणजे डोक्याचा तापच मिटत. ए भागू, लय बोललीस, कळलं का? गप्पा बस आता. आणि तुम्हाला सोळंकी म्हणजे काय ते माहित नाही वय? अगं ते नाटकात माहितीये का, एकच माणूस उभं राहून लय वेळ काहीतरी बडबडत असतो, काहीतरी मोठं भाषण म्हणतो. आ अच्छा, सोलो लोकी म्हणायचंय तिला. स्वगत. हा, तेच 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 ते. पण काय पण बोला वहिनी, एकदम भारी बोललीस बघा. अगं त्या बायकांची तर दाखलीच बसली होती. दादा, अरे घर आलं की आता सोडा की मला. अरे सोडा. दादा, अरे काय झालं तुला? तुम्ही त्याला असं धरून का आणलंय? तू गाडीवर पडलास का? दादा खूप लागले का तुला? अरे काजू पुढे सांग ना काहीतरी, काय झालंय दादाला? अगं जरा ग बसा, किती वाचा 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 करताय, तोंड तरी उघडी दे आम्हाला. अरे मग बोल की पडदेशी. चला काय काल का लावलंय? सूर्या इथं बाजूला बस, जरा हवं येतो. बाजूला बाजूला या सारखा बाजू. दादा काय झालं तुला? बाळ काय नाही झालं मला. कशाला रडते तू? फक्त गाडीवरून घसरून पडलोय मी, काय लागलेलंच नाही मला. हे बघ. अरे किती पण काय झालं तर तू काय खरं सांगणार आहेस आम्हाला? आणि मला सांग, ही काजू आणि पुढे काय करत होती रे तू परस्त्यावर? हा, नाहीतर काय. ए, तुमच्या दोघांना काय झालं होतं त्याची काळजी घ्यायला? काय कामाची नाही ती, खायला कारण धरणीला भार आहे नुसता. होय, काय कामाचीच नाही ती. आमचं कार्ट आणि ह्याच्यात काय फरक नाही. हो, तुम्ही आला का माझ्याकडं? माझा काय संबंध? गप्पा बस ना. नाना नका चिडू त्यांच्यावर. आणि काजू पुढेच्या याच्यात काय चूक नाही. योगायोगाने ते तिथं आले म्हणून मला घरी घेऊन आलेत. हे बघा, तुम्हाला काम असतील तुम्ही जावा घरात, जावा. अरे आमचं काम राहू दे. पुरी नो, त्याला मलमपट्टी करा आणि काय लागलं तर फोन करा. हा, मी निघतो. पप्पी, निघूया का आपण? तू जा, काळजी घे त्याची. चल सूर्या, येतो. काय लागलं तर सांग. हो. चल सूर्या येतो. भागू, धनु दीदी, आता दादाचं अजून रक्त जाईपर्यंत असंच थांबायचंय का आपण? चला ना, मलमपट्टीचं सामान आणूया ना. हा चला चला. हा, मी तुटी शोधते.
आलो आलो. काहीच नाही झालं. सूर्या, एक काम कर, चल वर बस. अगं नाही काय लागलेलं मला. मी सांगते ना, वर बस. ये. हळू. खूप दुखतंय का रे? नाही, शरीराच्या घावाचं काहीच वाटत नाही. ती किती बी बसली तरी झेलाची ताकद आहे माझ्यात. द्या मला, मी लावते. घे. देवा मला रोज एक अपघात कर, देवा मला रोज एक अपघात कर, आणि तिच्या हातांनीच जखमाया भर. देवा मला रोज एक अपघात कर, देवा मला रोज एक अपघात कर. अक्का, सूर्या, छोटी आई, तुळजा, तुळजा कशी आहेस पोरी? बरी आहेस का ग? मी बरी आहे. तू कशी आहेस ग? बरीच आहे. आमचं काय ग, रोज निखाऱ्यावर चालायचं. पण पण तू नीट राहा. सूर्याबरोबर सुखाने संसार कर. बरं, आई आहे का तिथे? होय, हाय की ग, इथंच आहे. आई, कुठं जाणार? इथंच जगायचं आणि इथंच मरायचं. आई प्लीज असं बोलू नकोस. तुळजा, तू नको काळजी करू. तू फक्त सुखात राहा म्हणजे झालं बघ. बर तुळजा, तू काय सांगायला फोन केला होतास का? जे काय सांगायचं ते लवकर सांग. मला कधी बी येत असतील. हो आई, अगं आज सूर्याचा ऍक्सिडेंट झाला. काय? कसा? कुठं? फार लागलं नाही ना त्याला? कुठं हाय? कुठं त्यो? घरीच येतो, खरचटले त्याला. अगं पण असा कसा काय अपघात झाला त्याचा? त्याला म्हणाव गाडी जरा सांभाळून चालवत जा. आधीच काय काट कमी आहेत का त्याच्या वाटेत? तेच सांगायला तर मी फोन केलाय तुला. सूर्याच्या वाटेत काटे पेरणारे डॅडी आणि शत्रूशिवाय दुसरं तिसरं कोणीच नाहीये ग. आणि मला खात्री आहे हा अपघात घडला नाहीये, हा घडवून आणला गेलाय. आई, अगं सूर्या खरंच खूप चांगला मुलगा आहे. माझ्या लग्नाच्या बाबतीत जे काही झालं त्यात सूर्याची खरंच काही चूक नाहीये. पण त्याने माझ्यासाठी जे काही केलंय त्यात त्याचा जीव गेला ना तर मी माझ्या स्वतःला कधीच माफ नाही करू शकणार ग. हे बघ, तू नको घाबरू. असं काही होणार नाही. मला नाही वाटत तुझे डॅडी आणि शत्रू एवढं टोकाचं पाऊल उचलतील. आई, हे तू बोलतेस? त्यांना इतक्या जवळून ओळखून सुद्धा? चेहऱ्यावर मुखवटा चढवून त्यांनी जगाला फसवले, पण खरं रूप तर आपण त्यांचं बघत आलो. किती विकृत आहे, किती क्रूर आहेत ही लोक. आई, मला माझ्यासाठी नाही उभं राहता आलं ग त्यांच्या समोर, पण आज मी सूर्यासाठी उभी राहणार त्यांच्या समोर. त्यांना सांग, यापुढे सूर्याला कसलाच त्रास झाला नाही पाहिजे. आणि जर त्यांनी त्रास दिला सूर्याला तर मीही त्यांचीच मुलगी. मी शांत बसणार नाही. तुझ्या डॅडीला काही सांगायची हिंमत माझ्यात नाही ग.